नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स, बारामती. विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत कागदपत्राबाबतची सविस्तर माहिती. सद्यस्थितीत स्टुडंट हा नीटच्या स्टडीमध्ये एकदम गर्क आहे. पालकांनी आपली कागदपत्रे, दाखले या कालावधीत संकलित करावीत. नीट 2025 मधून प्रवेश घेताना आवश्यक ती कागदपत्रे, दाखले आपल्याकडे असावी लागतात. पण फक्त कागदपत्रे, दाखले असून उपयोग नाही, तर ती कागदपत्रे योग्य त्या नमुन्यातच, म्हणजे फॉर्मॅटमध्ये स्टेट आणि सेंट्रल फॉर्मॅट वेगवेगळे असतात, त्याच नमुन्यात लागतात. पुन्हा योग्य त्या कालावधीसाठीच, म्हणजे असंख्य दाखल्यासाठी व्हॅलिडिटी महत्त्वाची असते. नीट 2025 ॲडमिशनसाठी व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026 अशी बरीचशी कागदपत्रं लागतात की ज्यामध्ये नॉन क्रिमिलेअर आहे, इन्कम सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, OBC NCL सेंट्रल सर्टिफिकेट. त्याचबरोबर योग्य वेळेत दाखले हातात असावे लागतात, म्हणजे रजिस्ट्रेशन करताना आणि प्रत्यक्ष ॲडमिशन घेताना त्याच वेळी आपल्या हातात लागतात. आणि दाखले प्राप्त न झाल्यास अनेक वेळा दाखल्याअभावी चांगल्या प्रवेशापासून गुण मिळूनसुद्धा विद्यार्थ्याला वंचित राहावं लागतं. एकंदरीत काय तर डॉक्युमेंट सर्टिफिकेट्स, कागदपत्र आणि दाखले हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्याची माहिती आपण 4 भागात घेणार आहोत. आणि आज भाग 1 मध्ये कॉमन डॉक्युमेंट्स फॉर ऑल स्टुडंट्स, सर्वांसाठी आवश्यक ती कागदपत्रे. भाग 2 व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डॉक्युमेंट फॉर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, म्हणजे आवश्यकता असल्यास राखीव गटातून प्रवेशासाठीची कागदपत्रे, की ज्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र, आणि नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. आणि त्याचबरोबर EWS सर्टिफिकेट, स्टेट EWS सर्टिफिकेट, सेंट्रल EWS सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट फॉर फी कन्सेशन. भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत डॉक्युमेंट फॉर स्पेसिफाईड रिझर्वेशन्स. आपल्या राज्यामध्ये काही विशिष्ट आरक्षण दिलेलं आहे आणि त्याबाबतचे दाखले. आवश्यकता असल्यास आपल्याला डिफेन्स, MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्युटेड बॉर्डर एरिया, अनाथ म्हणजेच ऑर्फन सर्टिफिकेट, PWD म्हणजेच PH सर्टिफिकेट, मायनॉरिटी सर्टिफिकेट, अल्पसंख्याक प्रमाणपत्र जसं जैन, मुस्लिम, ख्रिश्चन मायनॉरिटी, गुजराती आणि सिंधी मायनॉरिटी, हिंदी लँग्विस्टिक म्हणजेच हिंदी भाषिक मायनॉरिटी, याचा आपण भाग 3 मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि भाग 4 मध्ये अदर डॉक्युमेंट्स म्हणजे इतर आवश्यक कागदपत्रे, यामध्ये मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि अंडरटेकिंग फॉर पेमेंट्स ऑफ फीज, अंडरटेकिंग फॉर एनरोलिंग नेम ऑफ वोटर लिस्ट आणि बऱ्याच प्रकारचे ॲफिडेविट आणि इतर काही कागदपत्रे. आपण सहज म्हणतो डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र आणि सर्टिफिकेट्स म्हणजे दाखले, पण यामधील आपण फरक समजावून घेऊया. दाखले आपल्याला कोणत्या ना कोणत्या एजन्सीकडून योग्य त्या नमुन्यात अर्ज करून आणि त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे सादर करून मिळवावे लागतात. उदाहरण सांगायचं झालं तर डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट वगैरे. आणि डॉक्युमेंट्स, कागदपत्रे आपण स्वतः गोळा करून ठेवावे लागतात. उदाहरण सांगायचं झालं तर SSC मार्कलिस्ट, HSC, नीटचं मार्कलिस्ट, ॲडमिट कार्ड, कन्फर्मेशन पेज, अनेक ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन, अंडरटेकिंग याचा समावेश कागदपत्रामध्ये होतो. दाखले कुठे मिळतात? महत्त्वाचे दाखले हे तहसील कार्यालय, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून प्राप्त करावे लागतात.
राज्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नागरिक सुविधा केंद्र असतेच, त्याचबरोबर तालुक्याच्या इतर भागातही महासेवा केंद्र यांची निर्मिती केलेली आहे. या योग्य त्या यंत्रणेकडे योग्य त्या नमुन्यात अर्ज सादर करून आपण दाखले प्राप्त करू शकता. सर्वसाधारणपणे अर्जासोबत काय सादर करावं लागतं, तर प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे ओळख याबाबतचा पुरावा, जसं पॅन, पासपोर्ट, आधार, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स बरेचसे आहेत. यापैकी किमान एक आवश्यक प्रूफ ऑफ ॲड्रेस. यामध्ये पुन्हा पासपोर्ट, आधार, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स, पालकांच्या बाबतीतलं इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल वगैरे यापैकी किमान एक. अदर डॉक्युमेंट्स म्हणजे काही गरजेनुसार काही आवश्यक असतात ती कागदपत्रे. वयाबाबतचा दाखला, एज प्रूफ. यासाठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटही चालतं किंवा बर्थ सर्टिफिकेटही चालू शकतं. आणि सेल्फ डिक्लेरेशन, स्वयंघोषणापत्र हे प्रत्येक पुराव्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही कोणताही दाखला काढायला गेला की तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन हे द्यावंच लागतं. शासन प्रत्येक गोष्टीत तुम्हाला बांधून घेतं हे लक्षात घ्या. सर्व गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार असता, शासन नाही. ते तुमच्याकडून डिक्लेरेशन घेऊन माहिती भरून घेतं आणि त्या आधारे पुढील दाखले तुम्हाला दिले जातात. आजच्या भाग 1 मध्ये आपण बेसिक डॉक्युमेंट्स फॉर ऑल स्टुडंट्स म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी लागणारी कागदपत्रे पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवास दाखला. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपल्याला महाराष्ट्र राज्यातील शासकीय, खाजगी महाविद्यालयातील 85% कोटा हा स्टेट कोटा म्हणून असतो आणि यामधून ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्याकडं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी ही महाराष्ट्र राज्यातून होणं आवश्यक आहे. या तीनही कंडिशन जर पूर्ण होत असतील तरच विद्यार्थ्याला महाराष्ट्रातून प्रवेश मिळतो. फक्त राज्यातील रहिवास असणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांनाच डोमिसाईल सर्टिफिकेट हे एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल म्हणजेच वय, राष्ट्रीयत्व व अधिवास असा एकत्रित दाखला मिळतो. एका पेजवरती हा दाखला असतो. डोमिसाईलसाठी वास्तव्य, रहिवास महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्या. डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे विद्यार्थ्याच्या नावाने असावं लागतं. आता वास्तव्य महत्त्वाचं असतं, प्लेस ऑफ बर्थ महत्त्वाची नसते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला अडवणूक केली जाते. एखाद्या विद्यार्थ्याचा जन्म गुजरात, कर्नाटक राज्यात झालेला असतो, मामांकडे झालेला असतो आणि अशा वेळेला त्याला जन्म तिथला आहे म्हणून महाराष्ट्रात अडवणूक केली जाते. तर जन्म हे महत्त्वाचं नसून वास्तव्य हे महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या. माझा एक विद्यार्थी कर्नाटकचा, पालकही कर्नाटकचे, परंतु गडिंग्लजमध्ये तो मामांकडे शिक्षण घेत होता. LKG पासून त्यांनी 12वीपर्यंतचं शिक्षण गडिंग्लजमध्ये केलं. याचाच अर्थ काय, तर त्याला तिथलं डोमिसाईल मिळणं महाराष्ट्राचं गरजेचं आहे, जन्म कुठं झाला म्हणून नाही. एकंदर काय, तर विद्यार्थ्याच्या डोमिसाईलसाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र कोणतं, तर 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट. एकदा 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्या हातात असेल तर त्यावरती क्लिअर असतं की हा विद्यार्थी फर्स्ट स्टँडर्डपासून 10th इथंच झालेला आहे आणि 12वी राज्यातूनच झालेली असते. हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि पाठीमागे एक अशी केस आलीही होती माझ्याकडं की जन्म बाहेरचा आहे म्हणून डोमिसाईल दिलं जात नव्हतं. त्यावेळेला मी गमतीनं त्या पालकांना सांगितलं होतं, त्या अधिकाऱ्यांना फक्त एकच प्रश्न विचारा की एखाद्याचा जन्म एरोप्लेनमध्ये झाला तर त्याचं बर्थ सर्टिफिकेट कसं मिळवणार, त्याला डोमिसाईल कुठलं देणार. थोडक्यात पुन्हा एकदा पालकांनी लक्षात घ्या, जन्म कुठं झाला हे महत्त्वाचं नसून वास्तव्य हे महत्त्वाचं आहे. काही बाबतीत
म्हणजे डिफेन्समधून, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आणि डोंगरी प्रदेश यामधील प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या डोमिसाईलबरोबरच पालकाचा डोमिसाईल दाखला हा आवश्यक असतो आणि अशा मधून जाण्यासाठी पालकांनी हा दाखला, स्वतःचा दाखला काढणं आवश्यक आहे. मी अशीही उदाहरणं माझ्यासमोर आलेली आहेत की आमचा जन्म महाराष्ट्रातला होता, माझ्याकडं बर्थ सर्टिफिकेट आहे, मी डोमिसाईल काढलंच नाही आणि माझी 10वी-12वी राज्यातून झाली. तरी लक्षात ठेवा, आपणाकडं डोमिसाईल नसेल तर राज्यामधून 85% प्रवेश मिळू शकत नाही. बर्थ सर्टिफिकेट महाराष्ट्रातलं असलं तरीही डोमिसाईल दाखला हा आवश्यकच असतो. दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, म्हणजेच राष्ट्रीयत्वाचा दाखला. जसं यापूर्वीच सांगितलं की महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल असा एकत्रित दाखला मिळतो. हाच दाखला आपण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणूनही वापरू शकता, अथवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसाठी पर्याय म्हणून पासपोर्ट चालतो. पण पासपोर्ट सगळ्याकडं असेलच असं नाही. त्याऐवजी लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला चालतो. त्या दाखल्यावरती आपली नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व हे इंडियन, भारतीय आहे असा स्पष्ट उल्लेख असतो. राज्याच्या बाहेरील कोणत्याही नागरिकास तात्पुरतं वास्तव्य महाराष्ट्रात केले असल्यास त्याला डोमिसाईल दाखला मिळू शकत नाही, परंतु त्यास आपल्या राज्यातून नॅशनॅलिटी सर्टिफिकेट मिळू शकतं. आपणाससुद्धा, राज्यातील विद्यार्थ्यांनासुद्धा नॅशनॅलिटीसाठी स्वतंत्र मागणी केल्यासही ते मिळू शकते, परंतु त्याची आवश्यकता नाही. आधार कार्ड. आधार कार्ड हे सर्वांकडं असणारच आहे. आपण फॉर्म भरलेला आहे नीटचा. फक्त वयाच्या 15 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. खास करून आपला फोटो आणि थंब इम्प्रेशन अपडेट केलेलं असावं. आधार कार्ड अपडेटबद्दल मी यापूर्वीच व्हिडिओमधून सविस्तर माहिती दिलेली आहे. बऱ्याच वेळेला आधार कार्ड घेतलं जातं, त्याच्यातला फोटो आणि पाठीमागचा भाग कट केला जातो आणि त्याला लॅमिनेशन केलं जातं आणि ते आमचं मूळ आधार कार्ड म्हणून पाहिलं जातं. वास्तविक पाहता ते किती स्पष्ट आहे हेही क्लिअर होत नाही. एकंदरीत मूळ आधार कार्ड PDF फाईल असल्यास अतिशय उत्तम आणि आपण ती आजही संकेतस्थळावरून आधारच्या डाउनलोड करू शकता. अपार ID. अपार ID सद्यस्थितीत जरी बंधनकारक नसलं तरीही आपण नीट परीक्षा झाल्यानंतर ज्यांनी काढलं नसेल त्यांनी ते काढावं. भविष्यात त्याचा उपयोग होणारच आहे आणि अपारबाबतही स्वतंत्र व्हिडिओ मी यापूर्वीच दिलेला आहे. SSC म्हणजे 10वीचं पासिंग सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट आपल्याला डेट ऑफ बर्थसाठी महत्त्वाचं आहे. 10वी निकालाच्या यशाच्या आनंदात बऱ्याच वेळेला हे आपण शाळेमधून प्राप्त करण्याचं विसरून जातो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याजवळ SSC पासिंग सर्टिफिकेट आहे का याची खात्री करून घ्यावी. नसेल तर आपल्या मूळ शाळेतून ते प्राप्त करून घ्यावे. जे विद्यार्थी ICSE किंवा SSC महाराष्ट्र बोर्डमधून 10वी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्याकडे 10वीची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट अशी 2 वेगवेगळी कागदपत्रं असणार आहेत. CBSEच्या बोर्डांच्या विद्यार्थ्याकडे मात्र पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे एकाच सिंगल डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटवरती मार्क स्टेटमेंट कम सर्टिफिकेट असा स्पष्ट उल्लेख केलेला असतो. यानंतरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट SSC 10वीची मार्कशीट. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, एक गोष्ट लक्षात घ्या, पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट या दोन्हीवरती विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयाची नावं आणि त्यात मिळालेले गुण हे दिलेले असतातच. फक्त मार्कशीटच्या वरती स्टेटमेंट ऑफ मार्क्स असं लिहिलेलं असतं आणि पासिंग सर्टिफिकेटच्या वरती सर्टिफिकेट असा उल्लेख असतो. त्यानंतर HSC म्हणजे 12वीचं पासिंग सर्टिफिकेट, HSC 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट.
म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला अजून उपलब्ध होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी यंदा म्हणजे 2025मध्ये 12वीची परीक्षा दिलेली आहे त्यांना 12वीच्या निकालानंतर ही तिन्ही डॉक्युमेंट्स आपापल्या महाविद्यालयाकडून मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी यापूर्वी म्हणजे 2024, 2023 किंवा त्यापूर्वी दिलेले आहे त्यांना हे डॉक्युमेंट्स कॉलेजकडून मिळालेले आहेत. आता आपण नीट एक्झाम रिलेटेड डॉक्युमेंट्स पाहूया. विद्यार्थी आणि पालकमित्र, आपण नीट परीक्षेचा फॉर्म भरला, त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन करणार आहोत किंवा ऑल इंडिया प्रोसेससाठी आपण फॉर्म भरणार आहोत. या प्रत्येक स्टेपमध्ये आपण जे जे फॉर्म भरतो, ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपण डाउनलोड करतो, त्या सगळ्या आपल्याला ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत जतन करून ठेवायच्या आहेत. सर्वात महत्त्वाचं, कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ नीट 2025, म्हणजेच याला आपण कन्फर्मेशन पेज असंही म्हणतो. आपण नीट परीक्षेचा अर्ज संकेतस्थळावर भरल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या अर्जाची प्रत म्हणजेच कन्फर्मेशन पेज होय. त्याच्या रंगीत 2 ते 3 प्रिंट आपण काढून ठेवाव्यात. त्याचबरोबर PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपल्याकडं सेव्ह करून ठेवाव्यात. सद्यस्थितीमध्ये संकेतस्थळावर डाउनलोडिंगसाठी आजही हा ॲप्लिकेशन फॉर्म उपलब्ध आहे. दुसरं महत्त्वाचं, नीट ॲडमिट कार्ड. अर्थातच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हे आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आपण NTAच्या वेबसाईटवरून ते डाउनलोड करून घेणार आहोत, त्याची कॉपी. आणि सगळ्यात महत्त्वाचं नीटची मार्कशीट, आणि ही सुद्धा NTAच्या वेबसाईटवर निकालानंतर आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि ती आपण डाउनलोड करावायची आहे. नीट परीक्षेसाठी आपण जे पासपोर्ट साईजचे फोटो, पोस्टकार्ड साईजचे फोटो वापरलेले आहेत, त्याही फोटोच्या जादा कॉपी आपल्याकडं असणं आवश्यक आहे. यानंतरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे कॉपी ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑफ ॲडमिशन प्रोसेस. नीट परीक्षेचा निकाल लागेल, त्यानंतर आपण राज्यातील प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याचं रजिस्ट्रेशन म्हणजेच नाव नोंदणी करणार आहोत. आणि रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला संकेतस्थळावरून प्राप्त होणारी अर्जाची जी प्रत आहे ती जपून ठेवावी. यालाच आपण कन्फर्मेशन पेज असंही म्हणतो. अत्यंत महत्त्वाचं, प्रत्यक्ष प्रवेश घेताना सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल्स याचा सेट आपल्याला जमा करावा लागतो. त्याचबरोबर झेरॉक्सचे संचसुद्धा आपल्याला द्यावे लागतात. पेनड्राईव्हवरून PDF फाईलसुद्धा द्यावी लागते. आपण सायबर कॅफेतून अर्ज भरलेले असतील त्यांचेकडून किंवा यापुढं प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळी सर्व कागदपत्रांची PDF फाईल पेन ड्राईव्हवरती घेण्यात यावी. आणि सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आपण आपले सर्व डॉक्युमेंट्स हे अगदी फोटो स्वाक्षरीसह स्वतःच्या ईमेलवर पाठवून ठेवावेत आणि त्या ठिकाणी ते साठवून ठेवावेत. यानंतर पुढील भागात आपण पाहणार आहोत कागदपत्रांची तयारी भाग 2, डॉक्युमेंट्स फॉर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन्स, राखीव गटातून प्रवेशासाठीची कागदपत्रे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, त्याचबरोबर सेंट्रल EWS सर्टिफिकेट, स्टेट EWS सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट बाबत अत्यंत सविस्तरपणे. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.